नमस्कार. आता मागच्या लेक्चरला आपण इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन ह्या दोन घटकांची माहिती बघितली. देन नेक्स्ट इज सोमॅटोस्टॅटिन. तर इट इज सिक्रेटेड फ्रॉम हायपोथॅलॅमस. ह्याचं मुख्य सिक्रेशन असतं हायपोथॅलॅमस. अगेन डी सेल्स और गॅमा सेल्स इन द आयसलेट्स ऑफ लँगरन्स इन पॅन्क्रियाज. देन डी सेल्स ऑफ द स्टमक अँड अप्पर पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाइन. इतक्या माध्यमातून ह्याचं सिक्रेशन होत असतं. हायपोथॅलॅमस, डी सेल्स ऑफ पॅन्क्रियास अँड डी सेल्स ऑफ स्टमक अँड अप्पर पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाइन. ह्याचा हाफ लाईफ पिरियड असतो 2 ते 4 मिनटं. तर सोमॅटोस्टॅटिन इज सिंथेसाइज्ड फ्रॉम द प्रिकर्सर प्रोसोमॅटोस्टॅटिन and it is converted mostly into somatostatin 14 in the D cells of islet of pancreas. आणि इंटेस्टाइनमध्ये सोमॅटोस्टॅटिन 28 ह्या ह्याच्यामध्ये फॉर्ममध्ये प्रोड्यूस केलं जातं. आता त्याची ॲक्शन बघूया. म्हणजे सोमॅटोस्टॅटिनचे मुख्यतः 2 फॉर्म असतात. एक म्हणजे सोमॅटोस्टॅटिन 14 आणि दुसरं म्हणजे सोमॅटोस्टॅटिन 28. नेक्स्ट इज ॲक्शन ऑफ सोमॅटोस्टॅटिन. तर सोमॅटोस्टॅटिन ॲक्ट्स विथिन आयसलेट्स ऑफ लँगरन्स अँड इट इनिबिट्स अल्फा अँड बीटा सेल्स. दॅट इज इट इनिबिट्स द सिक्रेशन ऑफ बोथ ग्लुकॅगॉन अँड इन्सुलिन. तिची आपण ॲक्शन बघतोय आता सोमॅटोस्टॅटिनची. तर त्यातलं पहिली ॲक्शन आहे इट इनिबिट्स अल्फा अँड बीटा सेल्स ऑफ आयसलेट्स ऑफ लँगरन्स. सो इट इनिबिट्स द सिक्रेशन ऑफ बोथ ग्लुकॅगॉन अँड insulin. Then second function is it decreases the motility of stomach, duodenum and gallbladder. Third is it reduces the secretion of GIT hormones like gastrin, CCK, cholecystokinin किंवा GIP and VIP. And next is hypothalamic somatostatin inhibits secretion of growth hormone and TSH from anterior pituitary. हायपोथॅलॅमसमधून जे सोमॅटोस्टॅटिन सिक्रेशन होतं इट इनिबिट्स द सिक्रेशन ऑफ ग्रोथ हार्मोन अँड थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन फ्रॉम एंटेरियर पिट्युटरी. सो इट इज ऑल्सो कॉल्ड एज ग्रोथ हार्मोन इनिबिटरी हार्मोन GHIH. आपण बघितलं आहे पिट्युटरी ग्लॅंडची माहिती घेताना, बरोबर आहे. ग्रोथ हार्मोनला कंट्रोल करणारा हा एक हार्मोन असतो. इट इज कॉल्ड एज ग्रोथ हार्मोन इनिबिटरी हार्मोन. थोडक्यात ॲक्शन काय काय असतात तर इट इनिबिट्स अल्फा अँड बीटा सेल्स, डिक्रीजेस द मोटिलिटी ऑफ स्टमक, duodenum and gallbladder, reduces the secretion of GIT hormones and reduces the secretion of growth hormone and TSH. आता नेक्स्ट इज मोड ऑफ ॲक्शन. इट ॲक्शन्स थ्रू cyclic AMP cycle. Then next point is regulation of secretion of somatostatin. The secretion of somatostatin is stimulated by glucose, amino acids and cholecystokinin. बरोबर आहे. जेव्हा ही ग्लुकोज अमिनो ॲसिड्स यांची पातळी वाढते तेव्हा सोमॅटोस्टॅटिन सिक्रेशन वाढवलं जातं. द ट्युमर ऑफ डी सेल्स कॉजेस हायपर सिक्रेशन ऑफ सोमॅटोस्टॅटिन. It leads to hyperglycemia and other symptoms of diabetes mellitus. जेव्हा GIT मध्ये जो ॲसिडिक चाईम असतो विच कंटेन्स ग्लुकोज अँड प्रोटीन्स, इट कॉजेस सिक्रेशन ऑफ सोमॅटोस्टॅटिन. जेव्हा GIT मध्ये जो चाईम येतो इट इज विथ फुल ऑफ ग्लुकोज अँड प्रोटीन, इट कॉजेस सिक्रेशन ऑफ सोमॅटोस्टॅटिन. थोडक्यात काय जे काय सगळी वाढ असते आपल्या शरीरामधील ते सगळं कमी करण्याचं काम, इनिबिट करण्याचं काम हे सोमॅटोस्टॅटिनद्वारे केलं जातं. देन नेक्स्ट इज पॅन्क्रियाटिक पॉलिपेप्टाईड. इट इज सिक्रेटेड बाय F cells or PP cells in the islets of Langerhans of pancreas. It is also found in intestine. ह्याचा हाफ लाईफ पिरियड असतो 5 मिनटं. नेक्स्ट इज मेटाबॉलिझम.
तर पॅन्क्रियाटिक पॉलिपेप्टाइड इज डिग्रेडेड अँड रिमूव्ड फ्रॉम सर्क्युलेशन मेनली इन किडनी. किडनीमध्ये याचं डिग्रेडेशन हे मुख्यतः केलं जातं. जर आपण ॲक्शन्स बघितले याचे तर एक्झॅक्ट जे ॲक्शन्स हे आपल्याला माहीत नाही आहे. इट इज बिलिव्ड टू इन्क्रीज द सिक्रिशन ऑफ ग्लुकॅगॉन फ्रॉम अल्फा सेल्स. असं समजलं जातं की ग्लुकॅगॉन सिक्रिशन हे वाढवतं. याची मोड ऑफ ॲक्शन आहे ते बाय थ्रू सायक्लिक AMP. अँड नेक्स्ट पॉईंट इज रेग्युलेशन ऑफ सिक्रिशन. इट इज stimulated by the presence of chyme containing more proteins in the small intestine. म्हणजे जेव्हा स्मॉल इंटेस्टाईनमध्ये चाईम येतो, इट इज विथ मोर प्रोटीन, इट कॉजेस सिक्रिशन ऑफ पॅन्क्रियाटिक पॉलिपेप्टाइड. द नेक्स्ट इज रेग्युलेशन ऑफ ब्लड शुगर लेवल. पहिला आहे ते नॉर्मल ब्लड शुगर लेवल. बरोबर आहे. नॉर्मली कसं असतं मानवी शरीरामध्ये जी ब्लड शुगर लेवल असते ही एक खूप अशा नॅरो रेंजमध्ये मेंटेन ठेवली जाते. ती अशी खूप मोठीशी रेंज नसते. म्हणजे 100 ते 200-250 किंवा 100 ते 400 ह्यामध्ये शुगर मेंटेन ठेवा असं कधीही नसतं. तर ती खूप अशी नॅरो रेंज असते. बरोबर आहे. 70 ते 100 किंवा 80 ते 100 अशी लेवल असते. पण त्यात पुन्हा 2 प्रकार असतात, ते बघूया आपण. आता जेव्हा इन द अर्ली मॉर्निंग आफ्टर ओव्हरनाईट फास्टिंग द ब्लड शुगर लेवल इज लो रेंजिंग बिटवीन 70 to 110. म्हणजे जेव्हा आपण आता रात्री जेवण घेतलं आपण आणि सकाळपर्यंत आपण काहीही खाल्लं नाही, तर सकाळी जेव्हा अर्ली मॉर्निंग जेव्हा आपण शुगर चेक केली तर ती असते 70 ते 110. आणि त्यानंतर आता समजा सकाळी समजा आपण जेवण घेतलं त्यानंतर पहिले 1 ते 2 तासामध्ये जी शुगर असते इट इज कॉल्ड ॲज पोस्टप्रँडियल शुगर. इट इज कॉल्ड ॲज पोस्टप्रँडियल शुगर. इट व्हेरीज बिटवीन 100 to 140. म्हणजे काय, तो शुगर लेवल इथं वाढलेली आहे, ती झालेली आहे 100 ते 140. Then the sugar level in the blood is brought back to normal at the end of second hour after the meal. आता जेव्हा आपण जेवतो त्यानंतर शुगर लेवल ही वाढली जाते, पण जेवल्यानंतर 2-2.5 तासानंतर शुगर लेवल ही पुन्हा नॉर्मलला आणली जाते. आता कसं असतं नॉर्मल पर्सनमध्ये तर शुगर लेवल ही त्या नॅरो रेंजमध्ये मेंटेन केली जाते. आपण आपला डायटरी सोर्स काहीही असू दे. आता ही जी ब्लड शुगर लेवल जी असते इट इज मेंटेन्ड थ्रू लिव्हर अँड मसल्स बाय द इन्फ्लुएन्स ऑफ पॅन्क्रियाटिक हार्मोन्स लाईक इन्सुलिन अँड ग्लुकॅगॉन. यामध्ये आणखी काही हार्मोन्स असतात की ज्यामुळं काय होतं की ब्लड शुगर लेवल ही मेंटेन ठेवली जाते. आता मागच्या बघितलं आपण की ग्लुकोज इज कन्वर्टेड इंटू ग्लायकोजेन अँड इट इज स्टोअर्ड इन लिव्हर अँड मसल्स. बरोबर आहे. आता जेव्हा आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज लेवल कमी होते तेव्हा ते ग्लायकोजेन वापरलं जातं ग्लुकोजच्या फॉर्ममध्ये. जेव्हा आपल्याला गरज नसते तेव्हा इथे ते स्टोअर केलं जातं. तर अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज लेवल ही मेंटेन ठेवली जाते. आता बघितलं आपण की इन्शुलिन हे एकच असा हार्मोन आहे की जे ब्लड शुगर लेवल कमी करतं. बाकीचे हार्मोन आहेत ते ब्लड शुगर लेवल वाढवतात. सो इन्शुलिन इज कॉल्ड ॲज अँटी डायबेटिक हार्मोन. The hormone which increases blood sugar level are called diabetogenic hormone or anti-insulin hormone, and the hormone which decreases the blood sugar level is called as anti-diabetic hormone. आता हिची गरज काय असते ग्लुकोज लेवल मेंटेन ठेवण्याची आपल्या शरीराला गरज का असते तर त्यामागं पण एक कारण आहे. कारण आपल्या शरीरामध्ये असे काही घटक आहेत
की त्यांना फक्त ग्लुकोज हा जे न्यूट्रिएंट फॅक्टर आहे ते बाकी दुसरं काही कन्झम्पशन करू शकत नाहीत. बरोबर आहे. ग्लुकोज लेवल मेंटेन ठेवली पाहिजे आपल्या शरीरामध्ये. त्यामागं पण एक कारण आहे. कारण आपल्या शरीरामध्ये असे काही घटक आहेत की त्यांचा न्यूट्रिएंट सोर्स हा फक्त ग्लुकोज आहे. उदाहरणार्थ ब्रेन टिश्यूज, रेटिना, पुन्हा जर्मिनल एपिथेलियम ऑफ द गोनॅड्स, हे जे असे घटक आहेत ते आपलं ग्लुकोजबद्दल कन्झम्पशन करतात. त्यासाठी ग्लुकोज लेवल ही मेंटेन ठेवली पाहिजे. आता बघूया रोल ऑफ लिव्हर इन द मेंटेनन्स ऑफ ब्लड शुगर लेवल. तर लिव्हर सर्व्स ॲज अ इम्पॉर्टंट ग्लुकोज बफर सिस्टीम. आता जेवणानंतर जेव्हा ग्लुकोज लेवल आपल्या शरीरामध्ये वाढते तेव्हा जे काही एक्सेस ग्लुकोज असतं इट इज कन्वर्टेड इन टू ग्लायकोजन अँड स्टोर्ड इन द लिव्हर. आणि त्यानंतर जेव्हा ग्लुकोज लेवल जेव्हा कमी होते अगेन ग्लायकोजन इज कन्वर्टेड इन टू ग्लुकोज अँड रिलीज्ड इन टू द ब्लड. आणि हे जे असतं द स्टोरेज ऑफ ग्लायकोजन अँड रिलीज ऑफ ग्लुकोज फ्रॉम लिव्हर आर मेनली रेग्युलेटेड बाय इन्सुलिन अँड ग्लुकॅगॉन. बरोबर आहे. अशा प्रकारे ग्लुकोज लेवल मेंटेन ठेवण्यामध्ये लिव्हर हे महत्त्वाचं काम करतं. जेव्हा आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज लेवल वाढते तेव्हा जे एक्सेस ग्लुकोज जे असतं इट इज कन्वर्टेड इन टू ग्लायकोजन अँड स्टोर्ड इन द लिव्हर. अँड व्हेन देर इज अ डिक्रीज इन ग्लुकोज लेवल ग्लायकोजन इज कन्वर्टेड इन टू ग्लुकोज अँड रिलीज्ड इन टू द ब्लड. The next is role of insulin. तर इन्सुलिन डिक्रीजेस द ब्लड शुगर लेवल. बरोबर आहे. त्यामुळे काही कारण असेल ते आपण मागच्या लेक्चरला बघितले आपण. द नेक्स्ट इज रोल ऑफ ग्लुकॅगॉन. तर ग्लुकॅगॉन इन्क्रीजेस द ब्लड शुगर लेवल. त्याची पण माहिती आपण मागच्या लेक्चरला घेतलेली आहे. देन रोल ऑफ अदर हार्मोन्स. ह्यामध्ये ग्रोथ हार्मोन, थायरॉक्सिन, कॉर्टिसॉल, ॲड्रेनालिन यांचा मुख्यतः रोल असतो. ह्याची माहिती आपण त्यातले टॉपिक घेताना आपण घेऊया. थोडक्यात काय असतं तर लिव्हर जे असतं ते मुख्य काम करत असतं ग्लायकोजनच्या माध्यमातून. जेव्हा शुगर लेवल कमी असते तेव्हा ग्लायकोजनच्या माध्यमातून ग्लुकोज सोडला जातो. आणि जेव्हा ग्लुकोज लेवल जास्त असते तेव्हा ग्लुकोज हा ग्लायकोजनच्या मध्ये कन्वर्ट करून स्टोअर ठेवला जातो. आता हे जे आहेत घटक आहेत लिव्हर, इन्सुलिन, ग्लुकॅगॉन यांचे काम असतं हे त्यावेळी होत असतं. बरोबर आहे. आता आपण जेवण घेतल्यानंतर शुगर लेवल वाढते त्यावेळी लिव्हर काम करतं आणि ग्लुकोजचं कन्वर्जन ग्लायकोजनमध्ये करून स्टोअर करतं पहिलं घटक. आणि 2-3 तासानंतर आपण जेवण 2-3 तासानंतर काय होते ग्लुकोज लेवल कमी होते तेव्हा ते ग्लायकोजन हे ग्लुकोजमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि ब्लडमध्ये सोडलं जातं. तर लिव्हर हे मुख्यतः 2 वेळा जास्त काम करतं. एक म्हणजे जेवल्यानंतर लगेच आणि जेवल्यानंतर 2 ते 2.5 तासानंतर. बरोबर आहे. आता इन्सुलिन जे असतं इट डिक्रीजेस ब्लड शुगर लेवल इस्पेशली आफ्टर मील. तर जेवणानंतर ग्लुकोज लेवल कमी करण्यामध्ये इन्सुलिन हे काम करत असतं. आता ग्लुकॅगॉन आणि जे अदर जे हार्मोन्स असतात हे काम करतात 2 जेवणांच्या मधल्या काळामध्ये. 2 जेवणाच्या मधल्या काळामध्ये शुगर लेवल हे त्या लेवलला मेंटेन ठेवणं हे काम केलं जातं ग्लुकॅगॉन आणि अदर हार्मोनच्या माध्यमातून. कळते सगळ्यांना. तर आपण जेवलो आणि जेवल्यानंतर 2 ते 2.5 तासानंतर ह्या काळामध्ये काम करतं लिव्हर आणि इन्सुलिन. आणि 2 जेवणामधले जो काळ असतो की ज्यावेळी आपण काहीही फूड इंटेक करत नाही त्या काळामध्ये ग्लुकॅगॉन आणि अदर हार्मोन हे काम करत असतात. आता नेक्स्ट इज ॲप्लाइड फिजिओलॉजी. त्यात पहिला आहे हायपो ॲक्टिव्हिटी म्हणजे डायबिटीस मेलिटस. तर डायबिटीज मेलिटस इज अ मेटाबॉलिक डिसऑर्डर कॅरेक्टराइज्ड बाय हाय ब्लड शुगर ग्लुकोज लेवल असोसिएटेड विथ अदर मॅनिफेस्टेशन. आता यामध्ये मुख्यतः 2 टाईप्स असतात डायबिटीसचे. एक म्हणजे टाईप 1 डायबिटीस आणि टाईप
टू डायबिटीज. आता टाईप 1 डायबिटीज जे असतं इट इज ड्यू टू द डेफिशियन्सी ऑफ द इन्शुलिन. त्या पेशंटमध्ये इन्शुलिन हे कमी असतं. इट ऑकर्स बिकॉज ऑफ डिसफंक्शन ऑफ द ऑर ॲब्सेन्स ऑफ द बीटा सेल्स. जर समजा बीटा सेल्स समजा जर डिसफंक्शन झाले असतील किंवा ते समजा ॲब्सेन्स जर असतील तर त्यामुळे काय होणार, इन्शुलिन सिक्रेशन होणार नाही आणि त्यामुळं डायबिटीज फॉर्म होणार. इट इज कॉल्ड ॲज इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलिटस और IDDM. इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलिटस और IDDM. It is not associated with obesity and may be associated with acidosis or ketosis. आता जे टाईप 1 डायबिटीज जे असतं हे नॉर्मली 40 वर्षापूर्वी पेशंटमध्ये फॉर्म होतं. काही वेळा कसं होतं काही पेशंटमध्ये तर जन्मतच पॅन्क्रियास जे बीटा सेल्स जे असतात ते ॲबसेंट असतात. इट इज कॉल्ड एज ज्युव्हेनाइल डायबिटीज. आता आपण बघूया टाईप 1 डायबिटीजची काही कारणं. त्यात एक आहे डिजनरेशन ऑफ बीटा सेल्स. डिजनरेशन ऑफ बीटा सेल्स और डिस्ट्रक्शन ऑफ बीटा सेल्स बाय व्हायरल इन्फेक्शन और कंजेनायटल डिसऑर्डर ऑफ बीटा सेल्स. किंवा काही ऑटोमिक डिसीज जे असतात त्यावेळी बीटा सेल्स हे डिस्ट्रक्शन केलं जातं त्यामुळे सुद्धा. तर ह्या कारणामुळे टाईप 1 डायबिटीज फॉर्म होतो. सेकंड इज टाईप 2 डायबिटीज. इट इज ड्यू टू द ॲब्सेन्स ऑर डेफिशियन्सी ऑफ इन्सुलिन रिसेप्टर्स. बरोबर आहे. पहिलं असं ते डेफिशियन्सी ऑफ इन्सुलिन, दुसरं असं ते डेफिशियन्सी ऑफ इन्सुलिन रिसेप्टर्स. हे 40 वर्ष किंवा त्यापुढे फॉर्म होतं. इट मे और मे नॉट बी associated with ketosis and it is called as non-insulin dependent diabetes mellitus. Type 2 diabetes is called as non-insulin dependent diabetes mellitus, NIDDM. त्याचं कारण बघूया आपण. कारणामध्ये काय काय असतात. तर ह्या कारणामध्ये ह्या टाईपने कसं असतं तर स्ट्रक्चर अँड फंक्शन जे असतं बीटा सेलचं दे आर नॉर्मल. सो देर विल बी नॉर्मल इन्शुलिन लेवल इन द बॉडी. पण त्या इन्शुलिन जे काम करतात माध्यमातून ते इन्शुलिन रिसेप्टर्स हे कमी असतात किंवा ॲबसेंट असतात. बरोबर आहे. मुख्य 2 कारणं असतात. एक म्हणजे अनुवंशिक कारण, हेरिडिटरी किंवा ऑदर एंडोक्राइन डिसऑर्डर्स. ह्यात काय काय असतं. आणि जेव्हा समजा ऑदर समजा एंडोक्राइन डिसऑर्डर असतात, उदाहरणार्थ जिजॅन्टिझम किंवा ॲक्रोमेगॅली किंवा कुसिंग सिंड्रोम, ह्यामध्ये हायपरग्लायसेमिया असते. आणि जेव्हा हायपरग्लायसेमिया असते देअर इज अ कंटिन्युअस स्टिम्युलेशन ऑफ द बीटा सेल्स. सो बीटा सेल्स गेट्स एक्सॉस्टेड अँड दे बर्न आउट. सो देर इज अ परमनंट डायबिटीज मेलिटस. जे कसं होतं जेव्हा बीटा सेल्सचं कंटिन्यू स्टिम्युलेशन केलं जातं तेव्हा ते थकतात आणि एक वेळ अशी येते की ते जळून जातात आणि त्यामुळं त्या पेशंटमध्ये परमनंट डायबिटीज मेलिटस फॉर्म होतो. आताची आपण लक्षणं बघूया, साइन अँड सिम्पटम्स बघूया आपण. तर डायबिटीज मेलिटसमध्ये जी लक्षणं असतात ते मुख्यतः 3 कारणामुळे असतात. ही 3 जी लक्षणं असतात इट इज ड्यू टू द इन्शुलिन डेफिशियन्सी. पहिलं असतं ते इन्क्रीज इन ब्लड शुगर लेवल. आता काही काही पेशंटमध्ये कसं असतं इट मे बी अप टू 300 to 400 मिलीग्रॅम पर डेसिलेटर. इन्क्रीज द ब्लड शुगर लेवल ड्यू टू रिड्युस्ड युटिलायझेशन बाय टिश्यू. टिश्यू हे इतकं प्रमाणामध्ये शुगर अपटेक करू शकत नाहीत, युटिलाइज करू शकत नाहीत. सो शुगर इन्क्रीजेस अप टू 300 to 400 milligram. Then second is mobilization of fats from adipose tissue for energy purpose. So there is a elevated level of fatty acid in the blood. So this causes deposition of fats on the wall of the artery and development of
atherosclerosis, and third is depletion of proteins from the tissue. बरोबर आहे. हे 3 घटक असतात की ज्यामुळे डायबिटीजमध्ये आपल्याला सर्व लक्षणे दिसतात. एक म्हणजे शुगर लेवल वाढणं मोठ्या प्रमाणामध्ये, दुसरं म्हणजे ब्लडमधील फॅटी ॲसिडची लेवल वाढणं, आणि तिसरं म्हणजे टिश्यूमधील प्रोटीन्स हे त्याचं डिप्रेशन होणं, कमी होणं. आता आपण एक एक लक्षणं बघूया आणि त्यांचं काय महत्त्व आहे, त्यांना काय म्हटलं जातं ते बघूया आपण. पहिलं लक्षण आहे ते ग्लुकोज्युरिया. लॉस ऑफ ग्लुकोज इन युरिन इज कॉल्ड एज ग्लुकोज्युरिया. नॉर्मली कसं असतं, युरिनमध्ये ग्लुकोज ॲबसेंट असतं, पण जेव्हा 180 वरती ग्लुकोज लेवल वाढते, देर इज अ ॲपिरन्स ऑफ ग्लुकोज इन युरिन. सेकंड इज ऑस्मोटिक डायुरेसिस. बरोबर आहे. जेव्हा रिनल ट्यूब्यूलमधून ग्लुकोज पास होत असतात, देर इज अ हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिनल ट्यूब्यूल दॅन द प्लाझ्मा, सो वॉटर leads to the renal tubule. So water is transported from plasma to renal tubule, resulting in diuresis. So there is a more amount of water in renal tubule which causes diuresis. Then next is polyuria. Polyuria म्हणजे काय तर excess urine formation with increase in frequency of the voiding urine is called as polyuria. ह्यामध्ये युरिन फॉर्मेशन मोठ्या प्रमाणामध्ये असतं, तसेच त्याची फ्रिक्वेन्सी पण जास्त वेळा असते. नेक्स्ट इज पॉलिडेप्सिया. जेव्हा वॉटर लॉस हा युरिनच्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असतो, इट कॉजेस देर इज ॲक्टिवेशन ऑफ थर्स्ट सेंटर इन हायपोथॅलॅमस. सो दिस थर्स्ट सेंटर इन टर्न इन्क्रीजेस द इंटेक ऑफ वॉटर. इट इज कॉल्ड एज पॉलिडेप्सिया. Next is polyphagia, means excess intake of food. Next is asthenia, that is loss of strength. So usually diabetes patient develops loss of strength because there is a protein depletion in the patient, and protein is essential for the strength. There is a breakdown of proteins or amino acids resulting in protein depletion, so there is a loss of strength. Next is acidosis. आता जेव्हा इन्सुलिन डिफिशियन्सी असते पेशंटमध्ये, तेव्हा ग्लुकोज हे पेरिफेरल टिश्यूमध्ये वापरलं जात नाही ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी म्हणून. त्यावेळी काय केलं जातं तर फॅट हे मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जातं ॲज अ एनर्जी सोर्स म्हणून. आता इन्शुलिन काम कसं करतं बघितलं आपण, इट ॲक्ट्स थ्रू इन्शुलिन रिसेप्टर कॉम्प्लेक्स. बरोबर आहे. पण जेव्हा रिसेप्टर जेव्हा नसेल, समजा इन्शुलिनच नाही आहे, तर ग्लुकोज वापरण्याचा प्रश्नच येत नाही, तेव्हा एनर्जी म्हणून वापरलं जातं फॅट. सो देर इज अ ब्रेकडाऊन ऑफ फॅट टू रिलीज एनर्जी. इट कॉजेस फॉर्मेशन ऑफ एक्सेस किटो ॲसिड्स लिडिंग टू ॲसिडोसिस. त्यामुळे तिथं किटो ॲसिड्स फॉर्म होतात आणि ॲसिडोसिस होत असतं. नेक्स्ट इज ॲसिटोन ब्रिदिंग. जेव्हा समजा किटो ॲसिडोसिस हे खूपच सिव्हिअर प्रमाणामध्ये होत असतं, तेव्हा ॲसिटोन इज एक्सपायर्ड थ्रू म्हणजे एक्सपिरेटरी एअर ड्युरिंग एक्सपायरेशन, गिविंग द कॅरेक्टरिस्टिक ॲसिटोन ऑर फ्रुटी स्मेलिंग, and it is a life-threatening condition of severe diabetes. Next is Kusamol breathing. It is the increase in rate and depth of the respiration caused by severe acidosis. यामध्ये डेप्थ आणि रेट रेस्पिरेशनचा वाढवला जातो. नेक्स्ट इज सर्क्युलेटरी शॉक. द ऑस्मोटिक डायुरेसिस. आता जेव्हा बघितलं आपण की पेशंटमध्ये डायुरेसिस असतं, त्यामुळे काय असतं, देर इज अ एक्सेस लॉस ऑफ वॉटर थ्रू युरिन. इट कॉजेस सर्क्युलेटरी शॉक. द नेक्स्ट इज कोमा. आता बघितलं आपण जेव्हा ड्युरिंग कॉसोमॉल ब्रिदिंग देर इज अ इंक्रीज इन डेप्थ अँड रेट ऑफ ब्रिदिंग, सो large amount of CO2 is expired through air. So it leads to drastic reduction in the concentration of bicarbonate ions, causing severe acidosis and leads to coma.
हे कधी तर एकदम सिव्हिअर कंडिशनमध्ये हे डेव्हलप होत असतं. आता बघूया आपण कॉम्प्लिकेशन्स यामध्ये काय काय होतात. तर जेव्हा देर इज अ प्रोलॉंग्ड hyperglycemia in diabetes mellitus, it causes dysfunction and injury to many other tissues, resulting in some complications. जेव्हा खूप असे वेळेपर्यंत हायपरग्लायसेमिया असतो शरीरामध्ये, तेव्हा काही टिश्यूंना इंजुरी होते. आणि कसं असतं की ती जितक्या काळापर्यंत इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द हायपरग्लायसेमिया. पण जेव्हा एखाद्या पेशंटमध्ये समजा शुगर ही वेल कंट्रोल्ड असते, तेव्हा हे जे असतात कॉम्प्लिकेशन्स हे पुढे ढकलता येतात. पहिला कसं असतं, जेव्हा देर इज अ क्रॉनिक हायपरग्लायसेमिया, पहिला ब्लड वेसल्स हे अफेक्ट केले जातात. जर आपण एक असं बघूया, त्यात पहिलं असतं ते हायपरटेन्शन अँड मायोकार्डियल इन्फार्क्शन हे यामध्ये होतं. देन देर मे बी डिजनरेटिव्ह चेंजेस इन रेटिना कॉल्ड डायबेटिक रेटिनोपॅथी. नेक्स्ट इज डिजनरेटिव्ह चेंजेस इन किडनी नोन एज डायबेटिक नेफ्रोपॅथी अँड डिजनरेशन ऑफ ऑटोनॉमिक अँड पेरिफेरल नर्व्स कॉल्ड डायबेटिक न्यूरोपॅथी. ह्यामध्ये डोळ्याचे, किडनीचे आणि न्यूरॉन सिस्टम जे असते ते अफेक्ट केले जातात आणि त्याच्या अवयवांचं फंक्शन हे कमी होतं. नेक्स्ट इज डायग्नोस्टिक टेस्ट. ह्यामध्ये आपण काय करतो, तर जेवणापूर्वीची आणि जेवल्यानंतर असे 2 शुगर चेक करतो. जेवणापूर्वी जे असते इट इज कॉल्ड एज फास्टिंग आणि जेवणानंतर जे असते इट इज कॉल्ड एज पोस्ट प्रँडियल. पुन्हा ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट म्हणून असते GTT आणि ग्लायकोसिलेटेड HB. ह्या माध्यमातून आपण डायबिटीस मेलिटसची चाचणी करू शकतो. द नेक्स्ट इज लॅटेंट डायबिटीस. इट इज माइल्ड फॉर्म ऑफ डायबिटीस मेलिटस. यामध्ये कसं असतं की सिव्हिअर असे लक्षणं दिसत नाहीत, छोटीशी पण सुरुवाती लक्षणं आपल्याला दिसत असतात. आता बघूया ट्रीटमेंट. जेव्हा टाईप 1 डायबिटीस मेलिटस असतं त्यामध्ये कसं असतं, देर इज अ इन्सुलिन डेफिशियन्सी, बरोबर आहे. पण कसं असतं, आता पण तुम्ही बघितलं असणार आहे की कोणताही डायबिटीस पेशंट इन्सुलिनच्या गोळ्या खात नाही, तो सबक्युटेनियस इंजेक्शन घेत असतो. त्यामागं पण कारण आहे, कारण इन्सुलिन इज अ पॉलिपेप्टाइड, बरोबर आहे. इन्सुलिन इज अ पॉलिपेप्टाइड, सो इट इज डिग्रेडेटेड इन द GI ट्रॅक्ट इफ टेकन ओरली. जर समजा आपण इन्सुलिन हे ओरली घेतलं आपण, ते GITमध्ये त्याचं पचन होऊन जाईल आणि त्याचा काहीही उपयोग होणार नाही. सो इन्सुलिन इज ॲडमिनिस्टर्ड थ्रू सबक्युटेनियस इंजेक्शन. आणि जेव्हा टाईप 2 डायबिटीस असतो त्यामध्ये काही ओरल हायपोग्लायसेमिक ड्रग्स देऊन आपण BSL कमी करतो. आता ह्यामध्ये पुन्हा ड्रग्सचे मुख्यतः 3 प्रकार असतात. एक म्हणजे इन्सुलिन सिक्रेटोगॉग्स विच डिक्रीजेस द ब्लड शुगर लेवल बाय स्टिम्युलेटिंग द सिक्रेशन ऑफ बीटा सेल्स. दुसरं असतं ते इन्सुलिन सेन्सिटायझर्स. दिस ड्रग्स डिक्रीजेस द ब्लड शुगर लेवल बाय facilitating the insulin action in the target tissues. And third is alpha glucosidase inhibitors. These drugs inhibits alpha glucosides. अल्फा ग्लुकोसाइड्स म्हणजे हे काय काम करतं, इट इज अ एन्झाईम which is responsible for conversion of dietary and other complex carbohydrates into glucose, बरोबर आहे. तर अशा प्रकारे हे काम करत असतं. पहिलं जे असतं ते बीटा सेल्सला स्टिम्युलेट करतात आणि इन्सुलिन सिक्रेशन वाढवतं. दुसरे सेल जे असतात, दुसरे जे ड्रग असतात दुसऱ्या टाईपचे, ते काम करतात इन्सुलिनची ॲक्शन जी असते टार्गेट सेल्सवर ते वाढवतात. आणि तिसरं जे असतं
इट इनिबिट्स कन्वर्जन ऑफ डायटरी कार्बोहायड्रेट इंटू ग्लुकोज. देन नेक्स्ट इज हायपर ॲक्टिव्हिटी किंवा हायपर इंसुलिनिझम. इन दिस देर इज अ एक्सेस सिक्रिशन ऑफ इन्शुलिन. ह्याची कारणं म्हणजे काय, ह्यात एक कारण असतं ट्युमर ऑफ बीटा सेल्स. बरोबर आहे. जेव्हा बीटा सेल्सवर ट्युमर असतो देन देअर मे बी हायपर ॲक्टिव्हिटी अँड हायपर इन्शुलिन. ह्याची लक्षणं असतात एक म्हणजे हायपोग्लायसेमिया. ह्यामध्ये जे शुगर लेवल असते इट मे फॉल बिलो 50 मिलीग्रॅम. दुसरी लक्षणं असतात ते म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम, त्यावरसुद्धा हे अफेक्ट करत असतं. दिस आर कॉल्ड ॲज न्यूरोग्लायकोपेनिक सिम्पटम्स. जेव्हा हायपोग्लायसेमिया होतं एक्सेस इन्शुलिन सिक्रेशनमुळं तेव्हा जी न्यूरो सिस्टीमवर जी लक्षणं दिसतात दीज आर कॉल्ड ॲज न्यूरोग्लायकोपेनिक सिम्पटम्स. ह्यामध्ये नर्वसनेस, ट्रेमर ऑल ओव्हर द बॉडी, स्वेटिंग ह्यासारखी लक्षणं दिसत असतात आणि हे लगेच ट्रीट केलं पाहिजे. जेव्हा लगेच ट्रीटमेंट त्याला दिली जात नाही इट कॉजेस क्लॉनिक कन्व्हर्जन्स अँड अनकॉन्शियसनेस. सो द कन्व्हर्जन्स काही वेळानंतर काय होतं कन्व्हर्जन थांबतात आणि पेशंट कोम्यामध्ये जातो आणि देर इज अ डॅमेज ऑफ न्यूरॉन्स. तर अशा प्रकारे आपण इन्शुलिन, ग्लुकॅगॉन, पुन्हा पॅन्क्रियास सेलचे काही हार्मोनची माहिती बघितली आणि पुन्हा रेग्युलेशन ऑफ ब्लड शुगर लेवल ह्यांची माहिती बघितली आणि डायबेटीस मेलिटस ह्यांची आपण थोडक्यात माहिती बघितली. थँक्यू.